नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. रविवारी 21 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे. तर पितृपक्षातला हा शेवटचा दिवस आहे. तर या दिवशी आपण 15 दिवस आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपण केल्या असतील, पण हा शेवटचा दिवस आहे पितृपक्षातला. तर या दिवशी आपल्याला सेवा आवर्जून करायचेत. जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर आपल्याला या सेवा करता येणार नाही, पण हा पितृपक्षातला शेवटचा दिवस आहे आणि तितकाच प्रभावी आहे. जरी आपण या 15 दिवसामध्ये सेवा केल्या असतील किंवा नसतील तरी पण आपल्याला या शेवटच्या दिवशी सेवा करायचेत. त्याच्यामुळे हा शेवटचा दिवस आपल्याला सेवेसाठीच राखून ठेवायचा आहे. आता या दिवशी ज्या वर्किंग महिला आहेत त्यांना पण सुट्टी असते, तर त्याच्यामुळे हा दिवस आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही आहे. या दिवशी आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला पितरांच्या सेवा करायचेत, कारण आपल्याला पितरांना संतुष्ट करूनच पाठवायचे आहे. सूक्ष्म रूपात आपले पित्र हे पृथ्वीवर आलेले आहेत आणि आता हा शेवटचा दिवस आहे. आता त्यांचा परतीचा प्रवास आहे. तर आपल्याला या दिवशी काही छोट्या छोट्या सेवा उपाय करायचे. तर हीच माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दहीभाताचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. सर्व पितृ अमावस्येला पण आपल्याला आपल्या पितरांच्यासाठी जेवण बनवायचं आहे. जसं आपण आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या तिथीला आपण जेवण केलं त्याचप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. अगदी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे करून आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. आता या दिवशी सगळ्या भाज्या नाही केल्या तरी चालेल, पण काही ज्या महत्त्वाच्या भाज्या किंवा गोष्टी आहेत त्या आपण करायच्या. ते म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये उडदाचे वडे आपल्याला करायचे, तांदळाची खीर करायची आहे, नंतर मेथीची भाजी किंवा बटाट्याची भाजी करा, चपाती, वरण, भात या गोष्टी आपल्याला करायचे. काही तळणीचे पदार्थ जसं की आळूवडी, कुरडई, पापडी या पदार्थाचा आपण समावेश करावा, कारण पितरांना तळणीचे पदार्थ खूप प्रिय आहेत. तर या गोष्टी आपल्याला आपल्या या दिवशीच्या स्वयंपाकामध्ये पितरांना नैवेद्यामध्ये ठेवायचेत. हा नैवेद्य आपण आपल्या घरात जो आपल्या पितरांचा फोटो ठेवला आहे त्या फोटोला पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या छतावर पण आपल्याला किंवा आपल्या बाल्कनीमध्ये असा हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. याच्यासोबत आपल्याला दहीभाताचा नैवेद्य पण इथे ठेवायचा आहे या नैवेद्यासोबत. नंतर आपण आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो बघा, आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष पुरलेला असतो. तर त्या वास्तुपुरुषाला पण आपल्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या देवाऱ्यामध्ये पण आपण देवांना दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपण जेव्हा पितरांना नैवेद्य दाखवतो तर आपल्याला एका बोटाने गोल काढायचा आहे, त्याच्यावर आपल्याला ते नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि उलट्या दिशेने आपल्याला असं पाणी फिरवायचं आहे. म्हणजे उजवीकडून आपल्याला डावीकडे असं उलट्या दिशेने 3 वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे. मग नमस्कार करायचा आहे. आता असा हा नैवेद्य आपण 11 ते 1 या वेळेतच दाखवा. नंतर आपल्याला याच वेळेत आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला आघारी द्यायची असते. म्हणजे एका भांड्यामध्ये आपण थोडंसं लाकूड आणि गौरी प्रज्वलित करायचं आहे. ते छान प्रज्वलित झालं की आपण जो पण नैवेद्यामध्ये स्वयंपाक केला त्याच्यातला थोडा थोडा एक एक घास किंवा थोडे थोडे पदार्थ सगळे घ्यायचे आणि ते आपल्याला या अग्नीमध्ये टाकायचे आणि असं हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे. जोपर्यंत त्याच्यातून ते प्रज्वलित होते संपत नाही तोपर्यंत असं हे आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं. ते शांत झाल्यावर आपण ती राख किंवा जे काही उरलेलं आहे ते आपण तुळस सोडून कुठल्याही झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ते टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून या दिवशी पण आघारी द्यायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर ही पितरांची खूप महत्त्वाची सेवा आहे आणि पितृपक्षातला हा शेवटचा दिवस आहे. ज्यांना पितरांच्या आपल्या श्राद्ध तिथीला सुतक किंवा मासिक धर्म किंवा इतर काही अडचणींमुळे या 15 दिवसामध्ये आपल्याला जर आपल्या पितरांची श्राद्ध तिथी करणं शक्य झालं नाही, ते कारण कुठलंही असो, तर आपल्याला या सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ असं हे आपल्याला करायचं आहे. आणि जर आपल्या श्राद्ध तिथीला आपल्याला करणं झालं नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळ वगैरे करून आपल्या पितरांना या दिवशी मग आव्हान करायचं आहे. आव्हान कसं करायचं, तर हातामध्ये तांदूळ घ्यायचेत आणि दक्षिणेकडे तोंड करून ते तांदूळ आपल्याला टाकायचेत आणि आपल्या पितरांना सांगायचं की आज आम्ही तुमच्यासाठी जेवण बनवतोय, तर तुम्ही जेवायला या, असं त्यांना आमंत्रण द्यायचं असतं. असं हे आमंत्रण द्यायचं आहे आणि जेव्हा स्वयंपाक कराल तेव्हा आपल्या पितरांची माफी मागायची की त्या दिवशी काही कारणास्तव आपल्याला स्वयंपाक करणं किंवा श्राद्ध करणं शक्य झालं नाही, असं आपल्याला आवर्जून करायचं आहे.
त्या दिवशी आपल्याला थोडेसे पाण्यामध्ये तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यायचे। अर्घ्य देताना खाली काहीतरी भांडं ठेवायचे जेणेकरून अर्घ्य दिलेलं पाणी त्या भांड्यामध्ये पडेल। नंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात पण थोडेसे काळे तीळ घालून आपल्याला त्या पाण्यानेच आंघोळ करायची आहे। आणि या दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दान करायचे। आपल्या यथाशक्ती आपण या दिवशी दान करा। या दिवशी आपण ब्राह्मणांना शिदा आणि दक्षिणा पण द्या। आता शिद्यामध्ये आपण काय देतो तर कणकेचं पीठ, तांदूळ, डाळ, गूळ, खोबरं 5 किंवा 7 वस्तू आपण या शिद्यामध्ये द्याव्या। म्हणजे तुमच्या यथाशक्ती आपण द्यावं, पण कमीत कमी त्या व्यक्तीचं एका वेळेचं जेवण होईल एवढ्या तरी आपण द्यावं। म्हणजे एका कुटुंबाचं एका वेळेचं जेवण होईल एवढं आपण शिदा द्यावा। आपल्या यथाशक्ती आपण दक्षिणा द्यावी। तर ही आपल्याला गोष्ट आवर्जून करायची आपल्या पितरांच्या स्मरणार्थ। आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या दिवशी दान पण करायचं आहे। या दिवशी आपण महादेवांच्या पिंडीवर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तीळ मिश्रित जल अर्पण करायचे। आता यापैकी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आपल्याला सेवा या दिवशी करायचेत, कारण बघा हा पितृपक्षातला शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून सेवा करायचेत आणि हा खूप प्रभावी मानला जातो। या दिवशी आपण आपल्या पितरांच्या स्मरणार्थ 15 दिवस सेवा केल्या असू नसू पण आपल्याला या दिवशी सेवा करायचेत। आता जर आपल्याला मासिक धर्म असेल तर आपल्याला स्वतःला ही सेवा करता येणार नाही, पण आपण घरातल्या इतर व्यक्तींकडून हे करू शकतो। आणि जर आपल्याला सुतक असेल तर मग आपल्याला या सेवा करता येणार नाहीयेत। आणि याच दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला कर्पूर होम करायचा आहे। म्हणजे एक नारळ घ्यायचा आहे, शेंडी देवाच्या बाजूला होईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे। तर आपल्याला एक नारळावर एक कापराची वडी ठेवायची आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। ती वडी संपण्याआधीच ती संपत आली की आपल्याला दुसरी वडी ठेवायची आहे, मग परत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, मग ती संपण्याआधीच आपल्याला तिसरी वडी ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही 3 कापराच्या वड्या या नारळावर प्रज्वलित करायचेत आणि मंत्र म्हणायचे आहे। आपण स्वतःला बसण्यासाठी पण आसन घ्यायचे। याच्याने हा उपाय केल्याने आपल्या घरात जी पण नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होण्यास मदत होते। तर हा उपाय पण तुम्ही नक्कीच करा। आणि मग असा हा नारळ आपण पुढच्या अमावस्येला पण वापरू शकतो, किंवा जर तो तडा गेला, तो खराब झाला तर तो पाण्यात प्रवाहित करावा। तर अशा पद्धतीने आपल्याला हा कर्पूर होम करायचा आहे। ही खूप प्रभावी सेवा आहे आणि प्रत्येक अमावस्येला आपण ही करावी, पण ही सर्व पित्री अमावस्या आहे तर या दिवशी आपण ही नक्कीच सेवा करा। या दिवशी आपल्याला आपल्या घराची फरशी सकाळी हळद, मीठ, गोमूत्र, थोडासा कापूर हे टाकून आपल्याला आपल्या घराची पूर्ण फरशी पण पुसायची असते। आणि आता या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ वेगळ्या वेगळ्या सेवा करायच्या आहेत। त्याच्यामुळे जी आपण अमावस्येच्या दिवशी सफाई करतो ती आपण आधीच करून घ्या, कारण या दिवशी आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही आहे। आणि कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच नवरात्र सुरू होते, त्याच्यामुळे आपण आपल्या घरातली स्वच्छता ही आधी करून घेतली तरी चालेल। आणि सर्व पितरी अमावस्येला आपल्याला या सेवा नक्कीच करायचेत। तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला नवरात्र सुरू होते। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पितरी अमावस्या साजरी करायची आहे आणि या दिवशी यथाशक्ती दान करा। जेवढं आपल्याला होईल तेवढं आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या सेवा करा। नंतर बघा आपल्याला या दिवशी पितृअष्टक आणि पितृस्तोत्र याचं पण पठण करायचं आहे। हे मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला पितृअष्टक आणि पितृस्तोत्र देईल, तर त्याचं पण आपण आवर्जून पठण करा। ते आपल्याला आपल्या दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला हे पठण करायचं असतं। दिवा प्रज्वलित करायचा असतो दक्षिण दिशेकडे, त्याची ज्योत होईल अशा पद्धतीने। आणि ही सेवा अगदी 2 मिनिटाची आहे, पण ही तुम्ही प्रत्येकाने नक्कीच करा, कारण या सेवेचे फायदे हे खूप सारे आहेत। आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करून घ्यायचं आहे। तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।